इकडे भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक आहे। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला सर्व प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहेत। भाजप आमदारांची विधिमंडळामध्ये बैठक पार। विधान परिषदेसाठी भाजप आमदारांची घेण्यात आली रंगीत तालीम। आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मतं द्यावीत या संदर्भात करण्यात आल्या सूचना। मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न। 11 प्रमुख नेत्यांची मुंबईमधल्या 36 जागा महायुतीच्या म्हणून निवडून येण्यासाठी बैठक झाल्याची आशिष शेलार यांची माहिती। प्रदेश काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। 19 जुलैला मुंबईमधल्या टिळक भवनामध्ये पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित। बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती आखली जाणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटाची बैठक संपन्न। शिंदे गटाचे सर्व आमदार वांद्रेमधल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ललित हॉटेलमध्ये बैठक पार। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं अजित पवारांची आमदारांशी मतांच्या कोट्यावरती महत्त्वाची चर्चा। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटातील आमदारांची परेलच्या आयटीसी ग्रँडमध्ये बैठक पार। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 23 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। उद्धव ठाकरेंनी सुनावणीसाठी तारीख देण्याची केलेली विनंती। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती विरोधक गैरहजर राहिल्यामुळे सत्ताधारी आजही आक्रमक होण्याची शक्यता। विरोधकांनी लेखी भूमिका कळवावी, सत्ताधाऱ्यांची ठाम मागणी। नाशिक जिल्ह्यामधल्या 15 पैकी 8 जागा लढण्याची ठाकरे गटाची तयारी। 8 जागांवरती ठाकरे गट मजबूत स्थितीमध्ये असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावरती येणार। नेस्को प्रदर्शन केंद्रामधील विविध प्रकल्प तसंच वांद्रे कुर्ला संकुलामधील इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचं करणार उद्घाटन। कोलकाताच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर। अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी लावणार हजेरी तसंच इंडिया आघाडीच्या नेत्यांचीही घेणार भेट। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आज मुंबईमध्ये येणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भूपेंद्र यादव घेणार आढावा बैठक। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 आणि 12 जुलैला मुंबईच्या दौऱ्यावर। उपराष्ट्रपती विधिमंडळामध्ये आमदारांना करणार मार्गदर्शन। विधिमंडळामध्ये शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम। राजभवनालाही भेट देणार। विरोधकांनी राज्यपालांची घेतली भेट। 2.5 वर्षांपासून रखडलेली विधानसभा परिषद सभापती पदाची निवडणूक लवकर घेण्याची केली मागणी। भाजपकडून पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी, मात्र तरीही भाजपमध्ये निरुत्साह। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडचा पुढचा टप्पाही लवकरच खुला केला जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार। वाहतुकीसाठी कोस्टल रोडचा पुढचा टप्पा लवकरच खुला करणार। कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होणार। मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास सुसाट होणार। नागपूरच्या निरी या केंद्र सरकारच्या पर्यावरण क्षेत्रामधल्या अग्रगण्य संस्थेमध्ये सीबीआयकडून चौकशी। निरीमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार। 3 गुन्हे दाखल, 10 जण आरोपी। देशभरामधील 17 ठिकाणांवरती छापे। पुणे शहरामध्ये झिका रुग्णांच्या यादीमध्ये आणखी 3 रुग्णांची भर। पाषाण परिसरातल्या 2 गर्भवती आणि भुसारी कॉलनी येथील 15 वर्षाचा मुलाचा यामध्ये समावेश। झिका रुग्णांची संख्या 16 वरती पोहोचली। ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 70 वरती। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जून महिन्यामध्येच रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ। नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना। पंढरपूर यात्रेच्या दरम्यान घाटाच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल। केंद्र सरकारकडून नीटमध्ये गोंधळ झाला असल्याचा दावा, तर नीट परीक्षा पुन्हा होणार की नाही या संदर्भात आज सुनावणी। होर्डिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला मोठा धक्का। मुंबईमध्ये 40/40च्या वरती होर्डिंग्ज लावता येणार नाहीत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. नागपूरच्या मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ. 2021च्या तुलनेमध्ये सुमारे 1,94,000 मतदारांची नावं मतदार यादीमधून गहाळ. एका महिन्याच्या आत ही नावं मतदार याद्यांमध्ये जोडण्यात यावी, भाजपची मागणी. कोकण रेल्वे मार्गावरील ट्रायल ट्रेनची आता चाचणी यशस्वी. तब्बल 24 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत. मुंबई गोवा महामार्गावरती 3 दिवसांचा ब्लॉक. कोलाड जवळच्या पुईमध्ये म्हैसदरा नवीन पुलाचं गर्डर बसवणार. त्या कामासाठी 11 जुलै ते 13 जुलैला सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या 2 सत्रांमध्ये ब्लॉक असणार. रायगडच्या वरंदा घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी. पावसाळी खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय. अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगे यांची नियुक्ती. 2 दिवसांपूर्वी देविदास पवार यांची झालेली बदली रद्द. यशवंत डांगे यांची नव्यानं नियुक्ती. धाराशिवमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत. भगव्या पताका आणि बॅनर झळकावत मराठा बांधवांचा सहभाग. मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव. काही अतृप्त मराठा समन्वयकांना देखील सरकारनं माझ्या विरोधात काम करायला लावलंय. एबीपी माझाच्या 0 आवर कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवरती केले गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी गुलाल का उधळला होता? आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. आता विरोधकांना दोष देऊ नका, तुमची भूमिका स्पष्ट करा. आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवरती टीका. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती 3 तास बैठक झाली, मात्र विरोधक आले नाही. मंत्री शंभूराज देसाई यांची टीका. जरांगे पाटलांनी विरोधकांचा चेहरा ओळखला पाहिजे, देसाईंचं वक्तव्य. मनोज जरांगे यांनी आता विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका ओळखली पाहिजे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधकांना टोला. आता कोणाला गावबंदी करायचं हे ठरवलं पाहिजे, विखेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब. आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला मुदतवाढ हवी. आयोगाचे वकील परदेशामध्ये असल्यामुळे कोर्टाकडे विनंती. बीडमध्ये शांतता रॅलीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त. 250 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफ आणि आरसीपीचे 3 युनिट तैनात. बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना सूचना. रायगडच्या रोहा शहरामध्ये झळकले खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर. भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनरवरती उल्लेख. मुंबईच्या मुलुंड पूर्वेमधील जकात नाक्याची जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्यात आलेली नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मागवलेल्या माहिती अधिकारामधून माहिती समोर. माजी खासदार विनायक राऊत यांचं नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये पोलीस अधीक्षकांना पत्र. रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक आणि जनप्रतिनिधी यांच्या जीविताला धोका असल्याचा पत्रामध्ये उल्लेख. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी 2 दिवसांपूर्वी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व. आदित्य ठाकरे यांचं मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन. महानगरपालिकेमधील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील अंतर्वासित प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढीव विद्यावेतन लागू करण्याची मागणी. विहंग सरनाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज घेतला मागे. विहंग सरनाईक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले एमसीएच्या निवडणुकीमधून बाहेर. भूषण पाटील, अजिंक्य नाईक आणि संजय नाईक अध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं सुनावली कोठडी. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहीर शहाच्या कुटुंबियांचा क्राईम ब्रांचनं नोंदवला जबाब. आमच्यावरती हल्ला होईल या भीतीनं घर सोडलं, बहिणींचा दावा. कुणालाही पाठीशी घालत नाही. हिट अँड रन केसमध्ये दोषी असलेल्यांना शिक्षा होणारच, त्यांना सोडणार नाही. नाखवा परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 10 लाखांची मदत देणार. मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा.
वरळी अपघात प्रकरणामध्ये सीसीटीव्ही समोर रस्त्याच्या 4 लेन पूर्णपणे रिकामा असताना देखील आरोपीनं नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिल्याचं समोर. मुंबईच्या जुहू परिसरामध्ये वाईस ग्लोबल तपस बारवरती पालिकेची कारवाई. वरळी हिट अँड रन केस प्रकरणामधील आरोपी मिहीर शहानं या बारमध्ये 4 मित्रांसोबत दारूची पार्टी केली होती. पुण्यामध्ये वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात. दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन होणार रद्द. राज्यामध्ये ऑनलाईन जुगारामुळे आत्महत्येच्या संख्येमध्ये वाढ. ऑनलाईन जुगाराच्या विरोधात ठोस कारवाई न झाल्यास प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बाहेर ऑफलाईन जुगार खेळू, आमदार बच्चू कडू यांचा इशारा. नालासोपाऱ्याच्या 450 कोटींच्या अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद. बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात भिडले. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाचा रास्ता रोको. प्राध्यापक रामचंद्र भराडे यांच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंडन आंदोलन. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आलं मुंडन आंदोलन. धुळे कोरडा विकास समितीचं धरणं आंदोलन. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर कामाची लवकरच सुरुवात करावी, तसंच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची केली विनंती. उमेदच्या महिलांचं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू. आंदोलनाला पाठिंबा. आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विश्वजित कदम, भरत गोगावले, त्यासोबतच राम शिंदे यासह अनेक आमदारांनी दिली आहे भेट. गोंदियाच्या महसूल कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन. काळ्या फिती बांधत सरकारचा केला निषेध. सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा केला आरोप. वर्ध्यामध्ये आशा वर्करचं धरणे आंदोलन. आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची केली मागणी. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये रुग्णालय उभारणीसाठीच्या मुद्द्यावरून आमदार राजन साळवी आणि उदय सामंत आमने सामने. मंत्री उदय सामंत यांना राजकीय संन्यास घेण्याचं साळवींचं आव्हान. सोलापूरमध्ये राज्य सरकारच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यामधील मंद्रुपमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर रास्ता रोको आंदोलन. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक. शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये एसआयटीकडे तपास सोपवण्याच्या याचिकेला निकाल राखीव. एसआयटी किंवा सीबीआयकडे तपास सोपवा, तेजस्विनी घोसाळकर यांची मागणी. वर्षभरामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला भेगा. माळीवाडा इंटरचेंज रस्त्यावरती भेगा पडल्यानं अपघाताची मोठी भीती. लडाखमध्ये हिमस्खलनामध्ये अडकलेल्या 3 भारतीय जवानांचे मृतदेह 9 महिन्यांनंतर सापडले. गेल्या वर्षी 28 ऑक्टोबर रोजी घडली होती घटना. ईडीच्या चार्जशीटमध्ये अरविंद केजरीवाल मद्य घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप. आप पक्षासह एकूण 38 जणांना केलं आरोपी. मद्य घोटाळ्यामधील 45 कोटी गोवा निवडणुकीमध्ये वापरल्याचा ईडीचा दावा. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीला पुराच्या पाण्याचा वेढा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी. दिल्लीमध्ये तुफान पाऊस. अनेक ठिकाणी साचलं पाणी. प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचं चित्र. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्रीकृष्ण चरित्र मंजिरी या लेखाच्या मराठी भाषांतरित प्रतिकृतीचं प्रकाशन. श्रीकृष्ण चरित्र मंजिरी श्री राघवेंद्र स्वामी यांचा 17व्या शतकातला लेख. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझं.